लागला लागला बाण निशाण्यावर लागला वाटलं. बोला जावई बापू, लय बरं वाटलं तुमचा फोन आला. हे हॅलो डॅडी. नाना आणि मामा तुमचा प्रस्ताव घेऊन आले होते. जावई बापू, तुमचं मन लय मोठे. हे तुम्ही तो प्रस्ताव मान्य करणार आम्हाला माहिती आहे. नाही डॅडी, तुम्ही राग मानू नका, पण मला तुमचा प्रस्ताव मान्य नाही. हे बघा डॅडी, तुम्ही माझ्यासाठी देव आहे. तुम्ही माझा जीव जरी मागितला ना तरी मी देईन. या बाबतीत मला माफ करा. शत्रू जेव्हा नीट मनापासून त्याच्या बायकोची माफी मागल ना, तेव्हा जो विषय मिळेल. ठेवतो मी फोन. लायकी का भिकाऱ्याची. काय झालं डॅडी? माज आलाय या सूर्याला. आमचा प्रस्ताव मान्य नाही म्हणतो. ए छत्री, तुला त्या धनुच्या सासऱ्याची माहिती काढायला सांगितलं होतं, काय झालं? डॅडी, अहो त्याची सगळी कुंडलीच काढल्या. आहे का आपल्या काही फायद्याचं? हो तर अहो ते सगळे घरच कंजूस आहे. हा तो बाप लेट वेगवेगळ्या बँकेच्या कर्जात पार बुडलेत. पायाच्या नकापासून डोसक्यापर्यंत कर्जच कर्ज. अहो बँकेची लोक रोज त्यांच्या घरी जप्तीसाठी येतात आणि एक घेऊनच आलोय बघा. या बघा, ही सगळी कर्जाची डिटेल्स. वा 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 छत्री, शाबास. उगाच नाही तुला आम्ही सोबत ठेवत. PL धनलक्ष्मी बँक इथं लोन डिपार्टमेंटला मला वाटतं तो शंतनू खराडे. त्याचा नंबर शोधून काढ, त्याला फोन लाव. चालतंय. सूर्या, आता तुला तुझी लायकी दाखवतो का नाही बघ.